प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती प्रणव मुखर्जी राष्ट्राला उद्देशून भाषण करणार असून आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरून भाषणाचं प्रसारण होणार आहे. भारत आणि संयुक्त अरब अमिरात दरम्यान सर्वसमावेशक धोरणात्मक सहकार्याबरोबर 14 करारांवर स्वाक्षऱ्या. राजकीय पक्षांनी धर्म, जात, वंश किंवा भाषेच्या आधारावर मतं मागू नयेत, त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा भंग होऊ शकतो, निवडणूक आयोगाचे निर्देश. मतदान प्रक्रियेत नागरिकांचा सहभाग वाढावा या हेतूनं राष्ट्रीय मतदार दिवस आज साजरा होत आहे. आजच्या मुख्य कार्यक्रमात राष्ट्रपती मतदार दिनाची शपथ देणार. हवामान बदलासंदर्भातल्या पॅरिस करारातून बाहेर पडण्याची अमेरिकेची भूमिका धोकादायक, भारताकडून चिंता व्यक्त. प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधून दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पोलीस पदकं जाहीर. यावर्षी 100 पोलिसांना वीरता पोलीस पदकं, 80 पोलिसांना उत्कृष्ट सेवा पदकं, 597 पोलिसांना पोलीस पदकं जाहीर. यात राज्यातल्या 42 पोलिसांचा समावेश. ग्रामीण अर्थव्यवस्थेत सहकारी बँकांची भूमिका महत्त्वाची असल्यामुळे डिजिटल पेमेंट प्रणालीत सहकारी बँकांचा समावेश करावा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नीती आयोगात सूचना. बेटी बचाओ बेटी पढाओ या राष्ट्रीय अभियानात 10 जिल्ह्यांना गौरवलं, राज्यातल्या जळगाव आणि उस्मानाबाद जिल्ह्यांचा त्यात समावेश. अखिल भारतीय मातंग समाजाचा 35वा वर्धापन दिन काल मुंबईत साजरा. यावेळी समाजाच्या वाटचालीचा घेतला गेला आढावा. पुणे जिल्ह्यातल्या चाकण इथल्या फोक्सवॅगन कंपनीतल्या कामगारांचं विविध मागण्यांसाठी मुंबईतल्या आझाद मैदानावर उपोषण. स्वच्छतेबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी फिल्म्स डिव्हिजनच्या वतीनं 16 जानेवारी ते 31 जानेवारी दरम्यान स्वच्छता पंधरवड्याचं आयोजन. नाट्यक्षेत्रातल्या 50 वर्षांच्या योगदानाबद्दल ज्येष्ठ अभिनेत्री लालन सारंग यांचा जीवन गौरव पुरस्कारानं पुण्यात अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या कोथरूड शाखेतर्फे गौरव. मुंबईत शिवाजी पार्क इथे साजऱ्या होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य शासकीय समारंभाची रंगीत तालीम, अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित. हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, सिमला, कुलू मनालीत बर्फवृष्टीचा आणि जोरदार पावसाचा इशारा, नागरिकांना सतर्कतेचा इशारा.